भविष्यात आपल्या लेकरांनी कधीच आत्महत्या करू नये यासाठी पालकांना आज एक गोष्ट निश्चित करता येण्यासारखी आहे. कोणती ते सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. नमस्कार. सुजान पालकत्व 11 दिवस 11 व्हिडिओ सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशातल्या वाढत्या आत्महत्या आणि त्यात महाराष्ट्रात असणारं सर्वाधिक प्रमाण बघता एक गोष्ट पालकांना निश्चितपणे करता येईल, ती म्हणजे लहान वयातच लेकरांची अपमान सहन करण्याची ताकद वाढवा, नकार पचवण्याची ताकद वाढवा. बघा, आजकाल आपल्याकडे हम दो हमारे दो किंवा हमारा एक असंच चित्र घराघरात आहे. त्यामुळे आपली मुलं ही प्रचंड लाडाखोडात वाढतात आणि गंमत म्हणजे आपल्याला जे जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे ही पालकांची भावना असते. या भावनेत गैर काहीच नाही, पण मागेल तेव्हा मागेल ते मिळवून देण्याचा पालक जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आहे ही भावना किंवा ही वृत्ती त्या लहान लेकरांच्या मनात वाढीस लागते आणि भविष्यात तीच वृत्ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ज्या गोष्टी लेकरांसाठी गरजेच्याच नाहीत तिथं पालकांनी ठामपणे नकार देणं जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मार्क्स कमी पडले, एखाद दुसऱ्या विषयात आपलं लेकरू फेल झालं तर आई बापांनी पार आकांड तांडव करून आभाळ कोसळल्याचा आविर्भाव किंवा तसं वातावरण घरात बिलकुल तयार करू नका. मार्क्सच कमी पडलेत ना, ठीक आहे, काय चुकलं ते बघ, पुढच्या वेळेला दुरुस्त कर आणि अजून थोडीशी मार्क्स वाढव, मिळू शकतात तुला. हा आत्मविश्वास आई बापांनी अत्यंत नॉर्मल राहून आपल्या लेकरांना देणं गरजेचं असतं. सगळंच आपल्या मनासारखं होत नाही, आयुष्य म्हटलं की काही कमी जास्त चालतंच. ही वृत्ती त्या वयात त्या लेकराच्या मनात पेरणं ही पालकांची जबाबदारी आहे. नाहीतर मग भविष्यात छोटं मोठं अपयश आलं तरी सगळंच संपलंय असं लेकरांना वाटायला लागतं आणि ती आत्महत्येकडे कलतात. यात अजून एक तिसरी गोष्ट मला महत्वाची वाटते, ती म्हणजे लहान लेकरांच्या भांडणात शक्यतो गरज नसेल तर मोठ्यांनी पडूच नये. आपल्याकडे होतं काय, पोरं चिडवतात, पोरं डिवसतात म्हणून लेकरं रडत रडत आपल्याकडे येतात आणि मग पालकच भाया मागं सारून समोरच्या मुलांशी किंवा त्यांच्या पालकांशी भांडायला तयार राहतात. लेकरांची भांडणं आहेत ना, त्यांना भांडू द्यात, पडू द्यात, रडू द्यात, धडपडू द्यात. त्यातूनच ती शिकतील समोरच्याचा सामना कसा करायचा, आपल्याला त्रास देणाऱ्या, आपल्या विरोधी असणाऱ्या लोकांना फेस कसं करायचं याची ताकद लेकरांची वाढवायची असेल तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्याच पातळीवरती फेस करू द्या. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कमेंट करून कळवा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ही जबाबदारी तुमची. तुमचा एक शेअर सुद्धा एखाद्याची आत्महत्या वाचवू शकतो. थँक्यू.